हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि सकाळची वेळ आहे. तर सकाळची इथे अर्धी कामं माझी झालेली आहेत, म्हणजे स्वयंपाकाचीच किचनमधले. तर ना साहेबांचा डबा वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर मात्र भरपूर वेळ असतो वैभवदादाच्या शाळेसाठी. तर त्याची शाळा 7:30ची असते आणि साहेब जातात 5ला. तर त्यामुळं ना मग मी झोपत वगैरे नाही आणि बाकी छोटी छोटी कामं मी करत राहते आणि कामं करत राहिली ना मग झोप वगैरे येत नाही. त्यामुळं नेहमी माझा म्हणजे हात चालू असतो. तर आता इथे ना मी गॅस स्टोव आणि हे किचन काउंटर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याचबरोबर म्हणजे डबा बनवताना जेवढी काही भांडी वगैरे काढले होते ते भांडे पण घासून घेतले. आणि ना आज चपात्या आणि सुकटची भाजी वगैरे बनवली होती सकाळी. तर वैभवदादाला मात्र अजिबात आवडत नाही सुकटची भाजी आणि अजून एक भाजी आहे ती म्हणजे गवारची भाजी. तर आमच्या घरात ना म्हणजे असं हे तिघा जणांचे ना खूप नखरे असतात. म्हणजे हे तिघा जणांच्या ना म्हणजे भाजी एखाद्याला एक आवडते, दुसऱ्याला काय आवडत नाही असं असतं. त्यामुळं ना मग मी सहसा तर भाजी आणतच नाही. मोजक्याच भाज्या असतात आमच्या इथे. पत्ताकोबी, फ्लॉवर हे तर सगळं ते खातच नाहीत कोणी, असं आहे. त्यामुळं ना मग मोजक्याच भाज्या असतात. तर आता इथे ना सुकटची भाजी बनवली होती. तर अनुताई आणि साहेब दोघंजणं खातात सुकटची भाजी. मी जे असेल ते खाते, मला काही प्रॉब्लेम नाही. पण वैभवदादा खात नाही. मग आता त्यासाठी ना काहीतरी वेगळी भाजी बनवावी लागेल. बटाट्याची वगैरे काहीतरी बनवून देईन त्याला आणि त्याचसोबत ना थोडासा नाश्ता वगैरे पण बनवेन, कारण की चपात्या मी ऑलरेडी बनवून ठेवलेल्या आहेत आणि चहा चपाती जर खायची असेल तर मग गरम चपाती असली तर ते खाऊ वाटतं ना. पण आता मी ऑलरेडी चपात्या बनवून ठेवल्या होत्या. मग आता ते थंड चपाती तो जास्ती काही खाणार नाही चहामध्ये, म्हणून आता काहीतरी त्याला पोहे वगैरे बनवेन नाश्त्यासाठी. आणि आता इथे किचन वगैरे साफ केलं आणि त्यानंतर आंघोळीसाठी पाणी तापवून घेतलं. तर ना खरं तर वैभवदादासाठी आंघोळीला पाणी तापवलं होतं, पण त्याचा ब्रश वगैरे चालूच होता. मग तोपर्यंत मी म्हणलं मी करून घेते, तुला दुसरं पाणी ठेवते आंघोळीला. म्हणून मी पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता बनवायचं आहे वैभवदाचा नाश्ता. तर पोहे बनवायला काय 10 ते 15 मिनटं लागतात, पण ना ते भाजी बनवायचं ते पण होतं अजून. तर इथे ना बटाटे उकडायला ठेवते आणि त्यानंतर मग एका साईडला पोहे वगैरे बनवून घेते. आणि काल ना अनुताईने ते भात असा मोकळा बनवला होता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये, म्हणजे डबे न ठेवता डायरेक्टली असा भात ठेवला होता. त्यामुळे ना ते जे कुकरच्या झाकणामध्ये ते जे होल असतात ना त्यामध्ये थोडंसं कचरा अडकल्यासारखं झालं होतं. तर ते ना मी हे करून पिनीने ना ते काटा पिन असते ना त्याच्याने ते होल जे आहेत ते साफ केले आणि फूक वगैरे हे करून फुकून वगैरे ना ते स्वच्छ केलं. कारण की ना कधी कधी ना आपलं म्हणजे लक्ष नसतं, पण ते जे कुकरचं जे झाकण असतं ना त्याचे जे होल असतात ना त्याच्यामध्ये थोडं असं कचरा अडकून ना ते म्हणजे होल बंद झालेले असतात. आणि जर तशाच ह्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून जर कुकर लावला ना तर ते कुकर फुटायची शक्यता असते. त्यामुळं ना मग माझं लक्ष असतं कधी पण ते होल सगळे मोकळे आहेत का, आणि रबर वगैरे सगळं ना धुवून म्हणजे ओलं करूनच लावते मी. म्हणजे कुकर लावताना ना भरपूर सावधानी हे करायची असते. आपल्या किचनमध्येच अशा भरपूर वस्तू असतात ज्याच्यापासून आपल्याला व्यवस्थित असं सावधपणे काम करावं लागतं आणि थोडासा सुद्धा निष्काळजीपणा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं ना मग मी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत असते. तर आता इथे ना कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे आता थोडंसं पोहे बनवून घेते. तर ते भाजी बनवण्यासाठी ना हिरव्या मिरच्या पण भाजून ठेवल्यात. तर ते वडापावची भाजी जी आहे ती सिंपल एकदम पद्धतीने मी बनवते ना, फक्त राई जिरे कढीपत्ता वगैरे टाकून फोडणी देते आणि त्यानंतर जे लसणाचा ठेचा असतो, काही मिरची आणि लसणाचा ठेचा असतो तो ठेचा टाकून आणि हळद वगैरे टाकून ते फोडणी देत असते. तर आता इथे बटाटे जे आहेत ते उकडून झालेले आहेत आणि पोहे पण तयार झालेले आहेत. पोहे ना फक्त एवढंच की लाल तिखट टाकते मी, म्हणजे मुलांसाठी बनवायचं असेल ना तर हिरवी मिरची नाही वापरत, लाल तिखट टाकते. वैभवदादाला ना हिरवी मिरची जर दाताखाली आली ना तर त्याला खूप हे वाटतं, त्यामुळे तो हिरवी मिरचीचे पोहे बनवायला नको म्हणतो.
तर आता इथे ना बटाटे पण उकडलेले आहेत आणि बटाटे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि ना म्हणजे काही म्हणजे असं स्वयंपाक वगैरे झालं ना पटापट मी डस्टरने लगेच पुसून ठेवत असते डबे वगैरे, जेणेकरून ना डबे जास्ती घाण होत नाहीत आणि एकदम आपल्याला म्हणजे लोड पडत नाही कामाचा. तर त्यानंतर ना मी बटाटे घेऊन इथं हॉलमध्ये येऊन बसले आणि हे ते जी वरची साल आहे ती काढत होते मी. तेवढ्यात अन्नूताईला पण मी उठवलं, तिची पण मदत घेतली. कारण की ना मिक्सर बंद आहे, कारण लाईट गेली सकाळी सकाळीच आमच्या इथे लाईट गेले आणि इन्व्हर्टरवरती मिक्सर लावता येत नाही. त्यामुळं ना मग मी अन्नूताईला उठवलं आणि तिला सांगितलं की मिरची आणि लसूण मला वाटून दे ग्लासामध्ये. तर उकळी नाही आहे माझ्याकडे, छोटीवाली उकळी जी असते ना ती नाही आहे माझ्याकडं, कारण की कधी प्रसंगच येत नाही उकळीमध्ये वाटायचा. पण कधीतरी असं बाय चान्स लाईट गेल्यावरती कधीतरी लागते गरज, पण ते पण ग्लासामध्ये मी वाटत असते, त्याचं काही एवढं हे नाही जास्ती. तर अन्नूताईने थोडीशी मदत केली तेवढी आणि त्यानंतर आता तिचं जे झाडू वगैरे मारणं चालू आहे तोपर्यंत इथे मी ना वैभवसाठी नाश्ता देते. त्याचं आंघोळ वगैरे झाली आहे त्यामुळं त्याला ना नाश्ता वगैरे देते आणि त्याचा नाश्ता होईपर्यंत मग मला ना हे बटाट्याची भाजी जी आहे त्याला फोडणी देऊन होईल, म्हणजे एक 10 ते 15 मिनटात भाजीला फोडणी देऊन होतं आणि त्याला पुन्हा शिजवत वगैरे बसायची काय गरजच नाही ना, कारण की बटाटे उकडलेले आहेत. ते वडापावची भाजी जशी असते ना तशीच सेम बनवणार आहे मी भाजी. ती भाजी ना मुलांना दोघांना पण खूप आवडते, त्यामुळं तशीच बनवणार आहे आता भाजी. तर बटाटे ना स्मॅश करून घेतले, पण स्मॅश करायच्या अगोदर ना मी चाकूने कट करून करून बघितलं त्याच्यामध्ये काय कीड वगैरे लागलेली काय आहे का, कुठं काळा डाग वगैरे आहे का ते बघितलं आणि कुठंच नव्हता काळा डाग वगैरे. त्यामुळं ना मग मी ते बटाटे एकदम व्यवस्थित असं स्मॅश करून घेतले. आता पटकन त्याला फोडणी देऊन घेते. आणि सुरुवातीला ना मी जेव्हा तुम्हाला कुकरची ती गोष्ट सांगितली ना, तर ती एक माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगितली की मला माझ्यासोबत एकदा तसं झालं होतं की ना म्हणजे असं मी डाळ भात असं ना डायरेक्टली कुकरमध्ये शिजायला ठेवत असायचे आणि आपलं झाकण जे आहे ते आपलं घासत राहायचे, पण ते होल ना कधी अचानक ते होल बंद झाले ते मला कळूनच आलं नाही. आणि मी काय त्या टायमाला ते होल वगैरे चेक करत नव्हते कुकरचे. तर मी डायरेक्टली कुकर लावला आणि त्यामध्ये ना पालक शिजायला ठेवली होती आणि मी ना आपलं हॉलमध्ये झाडू मारत होते, मुलं वगैरे सगळी बाहेर गेली होती आणि तेवढ्यात ना कुकर म्हणजे फुटला कुकर आणि ना तिथे जवळच पडला होता. म्हणजे मी तिथं जवळच होते पण मला काय लागलं वगैरे नाही, काही हे झालं नाही. पण एक त्या टायमाला धडा शिकला की एक छोटीशी निष्काळजीपणा जो असतो ना तो खूप भयंकर रूप घेत असतो, हे मला त्या टायमाला कळालं. तेव्हापासून ना मी कुकर लावायचं म्हणलं तर म्हणजे सतत मी हे करत राहते, ते रबर व्यवस्थित आहे की नाही, ते कुकरच्या झाकणाचे जे होल आहेत ते म्हणजे पूर्ण मोकळे आहेत की नाही आणि त्याला ना असं पाणी भरून मी चेक करत असते की पाणी पूर्ण म्हणजे गळतं का त्या कुकरच्या झाकणातून, खाली पाणी गळतं का बरोबर, हे म्हणजे सगळं चेक करत असते. आणि त्यामुळे ना मग मी मुलीला पण सांगत असते कधीही कुकर लावला ना 10 मिनिटामध्ये शिट्टी झाली तर बरं आहे, नाहीतर मग कुकर बंद करायचा डायरेक्टली आणि जास्ती वेळ कुकरमध्ये शिट्टी भरू द्यायची नाही आणि रबर होल हे सगळं चेक करूनच कुकर लावायचा, हे मी सांगत असते तिला. तर ना कसं असतं माहिती आहे का, जेव्हा एक अनुभव घडतो ना आपल्याला तेव्हाच आपल्याला म्हणजे कळत असतं आणि नाहीतर ना असं नॉर्मली गोष्टीकडे आपलं लक्ष जात नसतं सहसा. आणि ते बघा जेव्हा अनुताईची परीक्षा चालू होती ना त्या टायमाला तिला ना काही प्रश्न खूप हार्ड जात होते, ते होतच नव्हते तिला पाठ. त्यामुळं ना मग मी तिला आयडिया करून दिली, मी तिला असे पोस्टर लावून दिले दरवाजाला, जेणेकरून म्हणजे उठता बसता ते समोर पोस्टर दिसतील आणि त्यावरची प्रश्न उत्तरं सगळी तिला पाठ होतील लवकर. आणि ना तिला तिच्या परीक्षेमध्ये ना होता होईल तेवढी, म्हणजे एक आई म्हणून मी जेवढी काही मदत करू शकते तेवढी म्हणजे केली, पण तिचाच मेन महत्त्वाचा रोल असतो. पण मला जे सोपं वाटलं ते मी तिला करून दिलं. म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा वैभवदादा अनुताई जेव्हा लहान होते 1लीला 2रीला त्या टायमाला त्यांना काही स्पेलिंग वगैरे देत होते टीचर पाठांतर करायला, तर ते स्पेलिंग लवकर पाठवाव्या म्हणून ना मी तशा प्रकारचे पोस्टर मी भिंतीला वगैरे लावून ठेवायचे, म्हणजे स्वतःच्या हाताने पोस्टर बनवायचे आणि भिंतीला वगैरे लावून ठेवायचे.
तेव्हा त्यांना ना ते स्पेलिंग पाठ करायला म्हणजे एकदम सोपं जायचं, पटापट स्पेलिंग पाठ होत होत्या. तर तीच आयडिया मी आत्ता ह्या परीक्षेला पण तिच्यासोबत तीच आयडिया केली. तिला मात्र ना हसू यायचं, की मी काय लहान आहे का असं पोस्टर वगैरे बनवून हे करतेस असं म्हणून ती बोलायची आणि ती पुस्तक घेऊन बसायची. पण ना सतत पुस्तक घेऊन बसणं हे पण थोडंसं हे होतं ना, म्हणून उठता बसता असं दिसावं म्हणून मी ती आयडिया केली होती पोस्टरची. तर जेवढे पोस्टरवरती प्रश्न होते ना तेवढे तिला पटापट पाठ झाले पण होते, म्हणजे आयडिया कामी लागली होती. तर आता ना कामं सगळी झालेली आहेत आणि वैभवदा गेला त्याच्या शाळेमध्ये. तर आता लादी पुसायचं काम बाकी होतं माझं. पण ना हे बघा, हे भरपूर दिवसापासून हे एक काम पेंडिंग पडलं होतं. खूप महत्त्वाचं काम आहे. तर हे जे सिलेंडरचा बाटला जो आहे ना तो मी बाहेर ठेवला आहे ना सिलेंडर. तर ते ना दिसायला थोडंसं खराब दिसतं, कारण ते हे गंज वगैरे पकडलेलं असतं ना, त्यामुळे ते खराब दिसतं दिसायला. आणि किचनमध्ये जागा नाही आहे ठेवायला, बेडरूममध्ये पण जागा नाही, त्यामुळं मी हे ना एका साईडला इथे ठेवून दिलं होतं. पण ते दिसायला खूपच खराब दिसायला लागलं, म्हणून ना मग मी ही अशी आयडिया केली. एक माझी जुनी एकदम म्हणजे खराब झालेली मॅक्सी होती. तर त्या मॅक्सीला ना मी म्हणजे जी वरची जी साईड असते हाताची वगैरे तिथे ना मी गाठ मारली आणि अशा प्रकारे ते सिलेंडर झाकून ठेवलं. म्हणजे जेणेकरून ना म्हणजे एवढं काही खराब दिसत नव्हतं. अगोदर भरपूर खराब दिसायचं, पण हे झाकल्यावरती ना थोडंसं व्यवस्थित दिसायला लागलं, जास्ती खराब दिसत नव्हतं. म्हणजे एखादी काहीतरी गादी वगैरे काहीतरी असताना अशा प्रकारचं तसं दिसायला लागलं ते, नाहीतर ना खूप खराब दिसत होते. आणि त्यानंतर मात्र दुसरं एक महत्त्वाचं काम होतं हे बघा, हे सोप्याचं जे खालचं जे पायाच्या इथे ना बघा ते कपडा दिसतोय बघा काळा काळा. तर ना ते कपडा भरपूर दिवसापासून ते तसं झालं आहे आणि ते चिटकतच नव्हतं. असं चिटकावायला गेलं ना तर ते चिटकत नव्हता. फेविक्विक जरी लावलं ना तरीसुद्धा ते चिटकत नव्हतं. म्हणून मग मी आयडिया केली की आता त्याला उलटं करून बघायचं. जर कापायचं वेळ आली तर ते कापून पण टाकावा कपडा, असं म्हणून मी ना ते सोपा काढला. कारण एकदाशी काढलं तर सगळंच काम काढायचं. तर म्हणजे लादी पुसायला भला उशीर होईल, पण आता काय दुसरं काही काम पण नाही आहे, त्यामुळं मग म्हणलं हे काम करून घ्यावं. कसं काय करायचं पण असं असं कर, ती कपडा फाडायचा. कुठल्या कपडा मी खाली लोंब ए भावा मम्मी पण ती फाडू ती कधी पुढे ए फाट खाली अरे हे तुटल ना भावा, याच्यावर सगळा जोर येईल. त्याच्यावर कशाला मी त्याला कोण नाही चिटकणार नाही. मी बघितले. नाही नाही नाही, अगं मी बघितले, अख्खं बॉटल टाकलेली मम्मी मी. अरे तू वरच्या लेदरला टाकलीस, मध्ये कपडा आहे त्याचा. नाही हो. तर इथे ना मी अशा प्रकारे फेविकॉलनी हे सगळं चिटकावून घेतलं आणि त्यानंतर आता हा सोप्याचा दुसरा तुकडा पण घेतला. तर याला पण आता चिटकावून घेते. तर फ्रेंड्स, कोणत्याही गोष्टीचा ना शांत पद्धतीने शांत दिमागाने जर विचार करून काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला ना तर नक्कीच त्याला उपाय भेटतो काहीतरी. तर ना हे वरती ना लेदर आहे आणि खाली कपडा होता, तर ते ना चिटकत नव्हतं लेदर असल्यामुळं ना. ते फेविक्विकने मी चिटकावण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा ते चिटकलं नव्हतं. पण नंतर ना मग मी त्याला उलटं केलं सोप्याला आणि बघितलं तर ना आतल्या साईडने लेदरची जी आतल्या साईडची बाजू जी असते ना त्याला तो कपडा चिटकत होता आरामात. तर ना मग मी फेविकॉलनीच पूर्ण ना व्यवस्थित असं चिटकावून घेतलं. आणि ना खूप दिवसापासून ना हे दिसत होतं, हे सोप्याचं खूप घाणेरडं दिसत होतं आणि मला कधी कधी वाटायचं कैचीने कापूनच टाकावं असं वाटत होतं. पण जेव्हा त्याला उलटं करून बघितलं ना तेव्हा बघितलं तर कैचीने कापता येणारच नव्हतं ते. त्यामुळं त्याला ना अशा पद्धतीने थोडीशी आयडिया केली आणि फेविकॉलनी हे चिटकावून घेतलं. आणि त्यानंतर ना मग मी अनुताईला ते सोप्याच्या जे
कालची लादी होती ती खूप घाण झाली होती, तर ती लादी वगैरे पुसून घे आणि झाडू वगैरे मारून घे म्हणून सांगितलं. आणि मी तोपर्यंत मग कपडे वगैरे धुवून घेतले. कपडे निरम्यात घातली होती सकाळीच, तर ते कपडे वगैरे धुवून घेतले. आणि त्यानंतर मग आता अनुताईची आंघोळ बाकी होती, पण अनुताई आंघोळ करेल आणि तिचे कपडे वगैरे ती धुवून टाकेल. कारण आता धुळीचं काम आहे, त्यामुळे मग तिला सांगितलं मी की अगोदर ते काम कर आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे कर, असं सांगितल्यावरती मग ती हो बोलली. मग मी जेवढे साहेबांचे वगैरे कपडे आहेत, वैभवदादाचे वगैरे हे ते माझे पण, तर ते धुवून टाकते. कारण की आता पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण झालं आहे, त्यामुळं पाऊस कधी पण येऊ शकतो, म्हणून म्हणलं की कपडे जरा लवकर धुवून टाकावे. आणि ते ना बघा, तो स्टडी टेबल आहे ब्लॅकवाला. तर ना जेव्हा ऑनलाईन परीक्षा वगैरे असायची ना, त्या टायमाला तो टेबल घेतला होता. पण आता सध्या तर त्याचा कोणीच यूज करत नाही, ते तसंच्या तसंच ठेवून दिलेलं आहे. तर मी साहेबांना सांगत होते की नका घेऊ म्हणून, तरी पण त्यांनी ते घेतलं आणि ते तसंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आणि मुलं तर ना सहसा म्हणजे पलंगावरती बसून अभ्यास करतात किंवा सोफ्यावर बसून अभ्यास करतात किंवा टेबल खुर्ची पण आहे त्याच्यावरती बसून अभ्यास करतात. त्यामुळं ना ते छोटावाला टेबल कुणी यूज करायचं तर कोणाच्या लक्षातच राहत नाही. तर आता इथे बघा, कपडे वगैरे धुवून झालेले आहेत माझे आणि पाऊस चालू आहे, बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. तर आता इथे ना बघा, मी रश्श्या बांधलेल्या होत्या, मी स्वतः बांधल्यात, त्यामुळं ना ते रश्श्या व्यवस्थित बांधताच आले नाहीत मला. आणि एक एक रश्या अशा आहेत की ना, त्यांच्यावरती कपडे टाकल्यानंतर ती रशी पूर्ण खालीच येते. हे बघा किती खाली रशी आलेली आहे. पण आता जाऊ द्या, जसं मला जमलं तसं मी बांधलं. कारण ते हाताला येत नव्हतं ना, उंच होतं ते एकदम बांधायचं, त्यामुळं आता मी बांधलं. पण ते ना ढिल्लं ढिल्लं झालं एकदम आणि ते रशी पूर्ण खाली आली आता. घे घे घे, नाही तर ब्रश वगैरे आहे, ब्रश पण बघ. घे घे. मी बघायचं नाही लगेच निघाले. हे बघ मस्त बसलो एकदम. बांधताय की नाही? बघू आता. अरे नाही निघणार, बघ तू फिट्ट बसलं एकदम. तिकडे ऊन पडलंय पण मुंबईला, कडक ऊन आहे तिकडं. आणि इकडं बघ मस्त पैकी पाऊस. आणि ते बघा, स्टँडवरती कपडे सुकवणं तर सोपं आहे, पण कपडे जेव्हा सुकतात ना तेव्हा ते काढून ठेवायचे. जे जे सुकलेत ते काढायचे, जे ओले आहेत ते तसेच ठेवायचे. त्यानंतर जेव्हा ते सुकतील तेव्हा काढायचे, तेव्हा फोल्ड करायचं. अशा ह्याच्यामध्ये ना म्हणजे कपड्यांचा ढीग साठत असतो भरपूर. म्हणजे एकदम सगळे कपडे एकदम सुकले ना, तर मग पटापट आपलं हे करता येतं ना, फोल्ड करून ठेवता येतं सगळे वेळेवरती सुकल्यावरती. पण हे काय कुठले जाड जाड कपडे असतात त्यांना सुकायला उशीर होतो, जे हलके असतात ते पटापट सुकतात. तर अशामध्ये ना म्हणजे कपडे घड्या करून ठेवायचं ते काम राहूनच जातं. तर आजकाल ना म्हणजे पावसाच्या ह्याच्यामुळं ना ते काम अनुताईचं राहून जातं. फक्त ती ना काय करते, बाहेरचे कपडे जे आहेत ते ह्याच्यावरती स्टँडवरती सुकायला ठेवत असते. पण ते स्टँडवरती तसंच ठेवलं ना तर तरी पण म्हणजे भरपूर हे दिसतं, मॅसी मॅसी दिसतं पूर्ण बेडरूम. त्यामुळं ना मग मी ते
आता सगळे सुकले होते व्यवस्थित, त्यामुळं सगळे कपडे काढले स्टँडवरचे आणि आता ते फोल्ड करून ठेवते, जेणेकरून म्हणजे व्यवस्थित दिसेल घर. आणि जेवढे खरं तर ना आपलं घर जे आहे ना ते कपड्यांच्या ह्याच्यामुळंच जास्ती घाण दिसतं, जागोजागी पडलेले कपडे, टॉवेल वगैरे ह्याच्यामुळंच ना आपलं घर जे आहे ते घाण दिसत असतं. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.